बजेट आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, बजेट आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. बजेट मध्ये वाटा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच बजेट पाहिजे, मध्ये वाटा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. घराघरी कायदा बनलाच पाहिजे, बनलाच पाहिजे, बनलाच पाहिजे, घरासाठी कायदा बनलाच पाहिजे, बनलाच पाहिजे, बनलाच पाहिजे. रमाई घरकुल योजना निधी 5 लाख झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, रमाई घरकुल योजना 5 लाख झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, 12वी पर्यंत शिक्षण फ्री झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच 12वी पाहिजे, पर्यंत शिक्षण फ्री झालेच पाहिजे. झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. देवेंद्र फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ, देवेंद्र फडणवीस होश में आओ. होश में आओ, होश में आओ. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अरे बजेट आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अरे बजेट आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. बजेट मध्ये आमच्या हक्काचा वाटा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, राज्याच्या बजेट मध्ये आमच्या हक्काचा वाटा मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. घरकुल योजनेचा लाभ 5 लाख रुपये झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, घरकुल योजनेचा लाभ 5 लाख रुपये झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच अरे पाहिजे. बजेट आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचे, अरे बजेट आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचे. समता सैनिक दलाचा, विजय असो, विजय असो, समता सैनिक दलाचा, विजय असो, विजय असो, समता सैनिक दलाचा, विजय असो, विजय असो, संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. विजय असो, विजय असो. आज नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये समता सैनिक दलाच्या वतीने राज्याच्या बजेटमध्ये आमचा वाटा असला पाहिजे याकरता इथे एक मोठं धरणं आंदोलन केलं आहे आणि या आंदोलनामध्ये समता सैनिक दल आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा ते जुळलेले आहे. जाणून घेऊया त्याचे काही सांगू सर आपला पाहिजे सगळं. मी प्रदीप मूल समता सैनिक दलाचा सैनिक आहे. आज इथे आपल्या संविधान चौकामध्ये आंदोलन केलेलं आहे. काय तुम्हाला शासन पाहिजे, काय मागणी घेऊन आप इथे आंदोलन करता? नाही, शासनाशी आमची अशी मागणी आहे की मागे समितीने जी शिफारस 79ला केलेली आहे ऑलरेडी की बजेटमध्ये आमचा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आमचा वाटा हा अर्थसंकल्पामध्ये असला पाहिजे. शेड्यूल कास्टची जी राज्यामध्ये लोकसंख्या आहे 13.5 जी आहे, त्याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबची 10%, भटके आणि विमुक्त जातीची, तर या सर्वांना, या वंचित वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये त्यांचा वाटा निर्धारित जो आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. आजपर्यंत हे झालेलं आहे की जसं मागच्या वर्षी 7.5 लक्ष कोटीचं बजेट होतं, परंतु त्या 7.5 लक्ष कोटीमध्ये आमच्या या वंचित वर्गासाठी शासनाने अत्यंत तुटपुंजी अर्थव्यवस्था केलेली आहे. म्हणजे आमच्या हक्काचा वाटा आम्हाला मिळत नाही आहे आणि म्हणून जी अंमलबजावणी झालेली नाही, मागे समितीने जी काही शिफारस केलेली आहे त्यानंतर सर्वपक्षीय 40 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना आणि शासनाला हे सांगितलं की बाई हा कायदा करण्यात यावा, परंतु शासनाने ते अजूनपर्यंत केलेलं नाही आहे. म्हणून समता सैनिक दल सातत्याने ही मागणी रेटून हे आंदोलन करत आहे. शासनाला आमचं म्हणणं आहे की आम्ही समता सैनिक दलाचे सैनिक आहोत. बाबासाहेबांनी जी शिस्त आम्हाला दिलेली आहे त्या शिस्तीमध्ये आम्ही आहोत. अजूनपर्यंत आम्ही असा आक्रमक पवित्रा घेतलेला नाही आहे. आजपर्यंत त्यांनी मात्र याची अंमलबजावणी केलेली नाही आहे. पुनश्च आम्ही महाराष्ट्र शासनाला, महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो आहोत की तुम्ही आता तरी आमच्याकडे लक्ष द्या आणि ही जी आमची वाट्याची मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा.
आणि जर ही लवकरात लवकर जर तुम्ही आमची मागणी जर पूर्ण केली नाही तर तुम्ही शिस्त हे आम्ही मोडणार नाही, आमची शिस्त हे तुम्ही मोडणार आहात. आणि म्हणून याद राखा, लक्षात घ्या, आम्ही समता सैनिक दलाचे ते सैनिक त्या महाड बटालियनचे आम्ही औलाद आहोत. आम्ही जर आक्रमक जर झालो तर आम्ही कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. आणि म्हणून संविधानिक पद्धतीने आमचे आंदोलन सुरू आहे, संविधानिक पद्धतीने आमची मागणी आपण पूर्ण करावी. जर या मार्गाने जर ती पूर्ण केली नाही तर आम्हाला आमचा मार्ग बदलवावा लागेल. आणि आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही त्या महाड बटालियनची औलाद आहोत आणि मग आम्ही दोन हात करायला मागे पुढे पाहणार नाहीत. म्हणून आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन आमचा या वर्षीच्या बजेटमध्ये आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आमचा वाटा आम्हाला निर्धारित करण्यात यावा, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, त्यासाठी कायदा करण्यात यावा. निवृत्त मान्यवर साहेब आणि त्यांनी आपलं शासन प्रशासनांनी बजेटमध्ये आमचा वाटा मिळाला पाहिजे याकरिता त्यांनी सांगितलं. आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे, त्यांची प्रतिक्रिया घेऊया. बळगे साहेब नेते आमचे दोन आहेत, बळगे साहेब आहेत, आमचे वकील साहेब आहेत, आमच्या महिला आहेत. बळगे साहेब आपली प्रतिक्रिया द्या. ते चॅनलशी बडगे साहेब जुळलेले आहे आणि समता सैनिक दलमध्ये ते आहे आणि समता सैनिकांच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपली हजेरी लावतात आणि आज या संविधान परिषदेमध्ये एक आंदोलन घेऊन पोहोचले आहे. काय सांगा जमलं सर, आपला पद्धत सांगा. मी मार्शल लाक्षण बडगे, समता सैनिक एक छोटा सैनिक आहे. गेल्या 20 वर्षापासून आदरणीय मार्शल प्रदीपजी गायकवाड सर, राष्ट्रीय संयोजक यांच्या मार्फत, समता सैनिक दलाच्या मार्फत आणि यांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या 20 वर्षापासून बजेटमध्ये वाटा आणि वाट्यासाठी कायदा याचे आंदोलन सुरू आहे. आज जवळपास 20 वर्ष झाले, परंतु आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आतापर्यंत दखल घेतलेली नाही. 20 डिसेंबर 2017ला महाराष्ट्रातील सर्व पक्षीय जे आमदार होते त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं की बजेटमध्ये वाटा आणि वाट्यासाठी कायदा हा यायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा सहमती दाखवली होती. परंतु आजही हा 2026 आलेला आहे आणि आता येणाऱ्या 26 तारखेपासून आपलं बजेटच्या कारवाई सुरू होईल व 6 मार्चला माननीय मुख्यमंत्री बजेट सादर करतील. परंतु आजपर्यंत त्यांनी बजेटमध्ये वाटा आणि वाट्यामध्ये कायदा हा त्यांनी मान्य केलेला नाही. त्यांच्या अशा वागण्यावरून आम्हाला कदाचित असं वाटते की देवाभाऊला आता प्रेमाने लोक देवभाव म्हणतात तर कधी त्या स्वतःला ते आता देवाभाव समजायला लागले, देवच समजायला लागलेले आहे. त्यांच्या ह्या हेकाकुरीपणाचं समता सैनिक दल पुरजोर विरोध करते, त्यांचा निषेध करते आणि ह्या बजेटमध्ये, येणाऱ्या बजेटमध्ये जर देवाभाऊनी बजेटमध्ये वाटा आणि वाट्यासाठी कायदा जर नाही केला तर समता सैनिक दलाच्या वतीनं प्रत्येक हप्त्यामध्ये असे आंदोलन केले जाते असे आम्ही त्यांना समता सैनिक दलाच्या वतीने त्यांना आम्ही सूचना करतोय. विजय असो, विजय असो, संत विजय असो, विजय असो. वकील साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. वकील साहब आगे बढ़ो, गुणरत्न आंबेडकर साहब आगे बढ़ो, प्रदीप नून साहब आगे बढ़ो, संजय भुजले साहब आगे बढ़ो, चंचला मुरारकर आगे बढ़ो. या आंदोलनामध्ये वकील संघटना आलेली आहे आणि त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. मान्यवर साहेब जुळलेला आहे. काय सांगा जमलं सर, आपला पहिल्या सांगा. हा इथे समता आंदोलन घेतलेलं आहे, काय सांगा तुम्ही पहिल्या सांगा. मी ॲडव्होकेट गुणरत्न रामटेके, समता सैनिक दलाचा कायदेविषयक सल्लागार म्हणून कार्यरत आहे आणि ही गेल्या अनेक 20 वर्षापासून आम्ही सतत महाराष्ट्र शासन दरबारी बजेटमध्ये आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आमची हिस्सेदारी निश्चित करून बजेटमधील प्रावधानाची योग्य प्रकारे विल्हेवाट व्हावी म्हणून त्याकरिता महाराष्ट्र शासनाने शेजारच्या राज्याप्रमाणे बजेटचा कायदा करावा आणि त्याचे योग्य प्रकारे वाटप करावं ही मागणी धरून आहोत. मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व आमदारांच्या मार्फत या मागणीला संसदेमध्ये उचलण्याकरिता निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला वेळ न देता तशा प्रकारची कुठलीच चर्चा घडवून आणली नाही आणि त्यामुळे हा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि मुख्यत्वे करून आमच्या असे लक्षात येते की आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कधीच बजेटमध्ये आमची हिस्सेदारी सुनिश्चित केलेली नाही.
यापूर्वी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा मागच्या वर्षीचा बजेट 7.5 लक्ष कोटी रुपयाचं बजेट होतं. त्यामध्ये फक्त 22,000 कोटी 22,000 लक्ष फक्त अनुसूचित जातीला देण्यात आले आणि बजेट आल्या लगेच 700 कोटी रुपये आपल्या महिलांकरिता जे 1,500 रुपये शासनाने कबूल केले त्याकडे वळवण्यात आले होते. आणि दरवर्षी आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एक तर आमची हिस्सेदारी मिळत नाही आणि जी काही मिळते ती सुद्धा आमच्या विकास कार्याकरिता आमच्या मुख्य प्रश्नाकरिता खर्च केला जात नाही आणि त्याप्रमाणे आवंटनसुद्धा केल्या जात नाही. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीचे विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांचे परदेशी शिक्षणाला जाण्याचे प्रश्न हे तसेच प्रलंबित राहतात आणि जितके मुलं जायला पाहिजे किंवा लाभार्थी व्हायला पाहिजे ते लाभार्थी होत नाही. याच बजेटमध्ये जमिनीचे प्रश्नसुद्धा असताना जमिनीवरती सुद्धा शासन लक्ष देत नाही. जसं दादासाहेब गायकवाड योजना अजूनपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून तशीच दप्तरी जमा आहे, परंतु कुठल्याच कलेक्टरने त्याची अंमलबजावणी केली नाही. घरकुलाचे प्रश्न, त्यांना जमीन देण्याचे प्रश्न, झोपडपट्ट्याचे प्रश्न ह्या बजेटच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या लोकांना घरं उपलब्ध करून देण्याची तरतूद असताना योग्य तो बजेट मिळत नसल्यामुळे आम्हाला आमचा विकास साधता येत नाही. आमचे मुलं सतत बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत असतात. त्यांना रोजगार नसतो आताची आणि शिकल्यानंतर सुद्धा त्यांना सतत संकटाला सामना जावं लागते. जर महाराष्ट्र शासनाने आमच्या बजेटमध्ये आमची हिस्सेदारी सुनिश्चित करून आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट देऊन त्याकरिता कायदा बनवला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल व याकरिता शासन जबाबदार राहील. समता सैनिक दलांचा विजय असो. समता सैनिक दलाचा विजय असो. सैनिक दलाचा विजय असो. मान्यवर सरांनी आपल्याला विस्तृतपणे माहिती सांगितली आहे. बजेटमध्ये आमचा वाटा द्या आणि युवा चेहरा प्रशिक्षणाचा तुल्य समता सैनिकांमध्ये त्याने कामगिरीमध्ये काम करतात आणि युवांचा एक आवाज बुलंद करतात. हे त्यांच्याशी वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचे काय सांगणार. आज प्रशिक्षण आपण निरंतर युवकांसाठी आवाज उचललेला आहे आणि आज समता सैनिकांच्या कारकिर्दीमध्ये एक मोठं आंदोलन या नागपूरच्या संविधान परिषदेमध्ये बोलवलेलं आहे आणि कुठे ना कुठे समता सैनिकांची बाजू मजबूत करण्यासाठी हा आंदोलन आहे. काय सांगणार तुम्ही पाहिजे असं? हे बघा, समता सैनिक दलाच्या वतीने हा जो प्रश्न आज इथे बजेटमध्ये आमचा वाटा आणि वाट्यासाठी कायदा या अनुषंगाने हे जे आंदोलन आज धरणे आंदोलन आज आम्ही इथे जे आयोजित केलेलं आहे यामागील पार्श्वभूमी सरकारने प्रथमतः लक्षात घेतली पाहिजे. राज्यातील 33-34% जनतेचा हा प्रश्न आहे. ही काही साधीसुधी लोकसंख्या नव्हे, 1/3 लोकसंख्येचा हा प्रश्न आहे जे अजूनही दारिद्र्य रेषेखाली शोषित, पीडित, पददलित, मागासलेलं जीवन जगत आहे. यांचा उद्धार व्हावा, यांची प्रगती व्हावं यासाठी सरकारने जी पावलं उचलावयास हवी ती पावलं न उचलता सरकार काय करते आहे? मागच्या वर्षी 7.5 लक्ष कोटींचा जो राज्याचा बजेट होता त्यापैकी जेमतेम तुटपुंजा बजेट आवंटित करायचा आणि त्या बजेटमधूनही मग सगळे पैसे इतर योजनांसाठी वरते करायचे. म्हणजे जेणेकरून संविधानाने जे दिशानिर्देश दिले आहेत की या देशातील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, विमुक्त भटक्या जाती, विमुक्त भटके, मागासलेला जो प्रवर्ग आहे या लोकांचा उद्धार व्हावा, या लोकांची प्रगती व्हावी आणि जेणेकरून देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित व्हावा. मात्र असं हे सरकार करू इच्छित नाहीये. विकासाच्या नावाखाली जे काही भांडवलशाही धार्जिणे ब्राह्मणी मनोवृत्ती या देशामध्ये पाहाव्यास मिळते आहे आणि या राज्यामध्ये ती पराकोटी जी आपल्या निदर्शनास येते आहे हे कशाचं निदर्शक आहे? म्हणजे एकीकडे आम्ही या देशाच्या संविधानाची यथायोग्य अंमलबजावणी करतो अशी या देशातल्या या राज्यातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये अशी धूळफेक करायची, सांगायचं एक आणि करायचं दुसरंच, ही जी बाब आहे आम्ही समता सैनिक दलाच्या वतीने प्रकर्षाने त्या सरकारच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की कृपया तुम्ही हे असं नीच मनोवृत्तीचं कृत्य तुम्ही कदापि करता कामा नये. संविधानाच्या माध्यमातून या देशातील SC, ST, OBC, विमुक्त भटक्या जाती, पददलित, मागास, शोषित, वंचित या सगळ्या लोकसमूहामध्ये जो एक प्रकारचा सामाजिक करार झाला
या देशातल्या साधन संपत्तीवर कोणाचा वाटा किती असावा हे ज्या अर्थी या संविधानाने एक प्रकारे या देशामध्ये त्याचा पायंडा घालून दिलाय तो करारनामा आहे. या करारनाम्याची पायमल्ली जर सरकार करत असेल तर आम्ही सरकारला ठामपणे सांगू इच्छितो की संविधानाच्या शिल्पकारांनी या देशातील जनतेला, या तमाम भारतीयांना हे सांगितलं आहे की सरकार जर का न्याय हक्काविरुद्ध जर येत असेल तर आम्ही बंड करून उठलो पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सरकारला हे नम्रपणे चर्चेच्या मार्गाद्वारे आम्ही त्यांना सांगू इच्छितो की कृपया तुम्ही इमाने इतबारे संविधानाच्या अंमलबजावणीला गांभीर्याने घ्या. 20 पागे समितीने जे तुम्हाला ज्या सूचना केल्या आहेत सरकारला शासन दरबारी त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी व आमचा वाटा बजेटमधला निश्चित करावा आणि त्या वाट्यासाठी इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे कायदा करण्यात आला आहे, मग तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, इतर राज्यामध्ये ज्याप्रमाणे कायदा करण्यात आला तशीच तरतूद याही शासनाने करावी ही आमची प्रमुख इथे मागणी आहे. एवढं इथे मी आपल्या पुढे सांगू इच्छितो. साहेबांनी आपलं ठामपणे मत सांगितलं आहे ज्या ज्या राज्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे आणि त्याची तरतूद या ठिकाणी सुद्धा करण्यात यावी. समता सैनिकांमध्ये महिलांचा एक मोठा समूह आहे आणि आपल्याकडे मान्य मॅडम जुळलेले आहे, त्यांची प्रतिक्रिया घेऊया आणि ठामपणे मत सांगतात, जाणून घेऊया त्यांचे काय सांगणार. मॅडम आपले थेट चॅनलशी रंजना वाटे मॅडम जुळलेले आहे आणि ठामपणे मत सांगतात, जाणून घेऊया त्यांचं काय सांगतात. मॅडमला पद सांगा. मी रंजना वासे, समता सैनिक दल महिला विंगची अध्यक्ष आहे आणि मी या आंदोलनाच्या माध्यमाने सरकारला सांगू इच्छिते की ज्याप्रमाणे ते SC ST या समूहाला मिळालेला बजेट ते इकडे तिकडे वाटून देतात आणि त्यांच्यासाठी, त्या समाजासाठी इतकी दलदल आहे, इतके शोषित वर्ग आहे आणि त्यांच्यासाठी सुधारण्याचं एकही कार्य ते करून नाही राहिले आणि अशा प्रकारे ते नेहमीच करतात. तर या वर्षीचं जे बजेट आहे 6 मार्चला जे घोषित होणार आहे महाराष्ट्र शासनाचं, तर मी त्यांना सांगू इच्छिते की त्यांनी या बजेटमध्ये म्हणजे वाटा निर्धारित करावा आणि त्या वाट्यासाठी कायदासुद्धा करावा जसा इतर राज्यामध्ये केला गेलेला आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा या राज्यामध्ये या समूहासाठी एक कायदा तयार करण्यात आला आहे. म्हणजे तो त्यांना जो वाटा मिळेल त्यानुसार तो वापरला जाईल आणि त्यांची प्रगतीच्या दिशेने तो उपयोगात आणण्यात येईल. तर महाराष्ट्र शासनाने याच्याकडे विशेष लक्ष द्यावे, नाहीतर समता सैनिक दल राज्य स्तरावरही हे आंदोलन नेईल आणि जन आंदोलन सुद्धा करेल. ते मागे हटणार नाही, कारण आपल्या हक्कासाठी लढणं. बजेट आंदोलन जिंदाबाद, बजेट आंदोलन जिंदाबाद, बजेट आंदोलन जिंदाबाद. समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा. बोल सैनिका हल्ला बोल, बोल सैनिका हल्ला बोल, बोल सैनिका हल्ला बोल. भारतीय संविधानाचा, सामाजिक न्यायाचा, आर्थिक न्यायाचा, समता सैनिक दलाचा. त्याच ठिकाणी आजूबाजूच्या गावाच्या लोक अमरावती भीमटेकडीच्या कार्यक्रमात आमचे लोक समता सैनिक दलाच्या साठी अहोरात्र काम करायचे. त्या आंबेडकरी आंदोलनातल्याच असू शकतात, दुसऱ्यांना. आणि अशा त्या बाया, त्यांना आम्ही सॅल्यूट करतो आणि तुम्हालाही सॅल्यूट करतो की सर्व बाया आराम करून जय भीम जय भारत. बजेट आंदोलन, बजेट आंदोलन, बजेट आंदोलन. आंदोलनात तुम्ही आंदोलन करते आहात, तुम्ही जिवंत आहात की म्हणजे मेलेले आहात हे तपासण्यासाठी आवाज बुलंद असला पाहिजे. सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे आदरणीय सहकारी संजय फुंदलेजी. हे बजेटवर
त्यांच्या आवाजातून हे निवेदन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि निश्चितच त्यांच्या आवाजाची दखल मुख्यमंत्री साहेब घेतील. बजेट आंदोलन बजेट आंदोलन आदरणीय फुलझिले साहेब. सर्व सत्ता सैनिक दलाच्या माझ्या सैनिकांना आता उपस्थित झालेल्या